नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, का की आजचा ब्लॉग मी सगळा ब्लॉग माझ्या नवऱ्यासाठी करत आहे. का की माझ्या नवऱ्याची तब्येत खराब झाली, तर त्यांना मला दवाखान्यात घेऊन जायचं. मी कशी गेले कसं नाही ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते. का की त्यांची तब्येत खराब आहे. 2 दिवस झालं. काल पण गेले होते, पण काल घाईमुळे मला काही ब्लॉग करता आलं नाही. तर आज ब्लॉग करते. आज दुसरा दिवस आहे दवाखान्यात जाण्यासाठी. तर त्यांची तब्येत एवढी खराब झाली होती, त्यांना खोकला, ताप, कमजोरी एकदम वाळून जाऊ लागली होती. नेमकं काही समजना गेलं की काय करायचं काय नाही. तर आमचा एक चांगला एकदम डॉक्टर आहे, खूप चांगले आहेत आणि त्या दवाखान्यात आम्ही नेहमीपासून इलाज करता. मीच नाही, माझ्या बहिणीच्या घरचे सुद्धा त्या दवाखान्यात जातात आणि खूप चांगला डॉक्टर आहे. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो, तर आम्हाला माहिती पडलं की नवऱ्याला काय झालं काय नाही. तर पुढच्या भागामध्ये तुम्ही नक्कीच बघा. तर मला काही समजना गेलं की त्यांना नेमकं झाले तरी काय करायचं, कुठं जायचं, कुणाला दाखवायचं, हे असं झालं होतं. मला काही समजना गेलं. पण आमच्या डॉक्टरकडे गेल्याच्या बाद आम्हाला खरंच खूप चांगलं वाटलं. आमचा डॉक्टर खरंच खूप चांगला आहे आणि गरिबाचा ते देवच म्हणले जाते. का की मीच नाही, माझ्या घरचे सुद्धा म्हणतात की ते डॉक्टर खूप चांगला आहे. म्हणून त्या डॉक्टरकडे मी गेले आणि आम्हाला माहिती झालं की नवऱ्याला काय झालं नेमकं काय नाही आणि इलाज सुरू झालाय आजपासून. तर आज त्यांनी रिपोर्ट आणायला गेले. तर आता रिपोर्ट आणल्याच्या बाद आम्ही दवाखान्यात जातो. चला, आता रिक्षामध्ये बसले. आता आम्ही डॉक्युमेंट सर्व सर्व फर्स्ट टाइम इसके पहले आए थे, बहुत दिन पहले दिखाया था, तो एंटीबायोटिक से सब दिया था. उसके बाद वो आए ही नहीं फॉलोअप के लिए. तो ये बता रहे हैं मेरे को हिस्ट्री है 3-4 महीने से फीवर ऑन ऑफ होता है. डायबिटीज तो चेक किया, नॉर्मल है, 130 है. तुम्हारा एक बार एक्सरे करो, तो एक्सरे में दिखाया है. हाँ, अच्छा. खाना नहीं खाएगा, बोल नहीं पाएगा. अच्छा, खाना आपको कौन बोल रहा मत खाओ, खाओ ना खाना दबा के. तर आता झाले 2 सलाईन लावले त्यांना आणि काही रिपोर्ट चेक करायचे सांगितले. तर आता ते आमच्या रिपोर्ट चेक करणार येऊन गेल्या डॉक्टर. ट्रॅफिक खूप आहे, तसं ट्रॅफिक म्हणजे राहणार. आता आले घरी. 4 मार्च